नमस्ते. जय श्रीराम. गेले 33 दिवस आपण गोंदवलेकर महाराज मी बघितलेलं असेल फोटोमध्येच. त्यांच्या पुस्तकाचं प्रवचन जे आहे, त्याचं आपण पुस्तक वाचतोय आणि त्या पुस्तकाचा वाचनाचा हा 34व्या दिवसाचं आजचं वाचन आहे. गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे रामनामाच्या जपात घालवलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी श्रीरामाचे जीवनाची जी माहिती आहे, ही संपूर्ण जनतेमध्ये शेअर केली. त्यांनी नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, त्याचे फायदे काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं डिटेल त्यांनी या प्रवचनरूपी पुस्तकात आपल्याला दिलेलं आहे. आणि हे नाम कोणी घेऊ शकतो. श्रीमंत, गरीब, त्याच्याप्रमाणे कोणी छोटा असेल, कोणी यंग असेल, कोणी वयस्कर असेल, स्त्री असेल, पुरुष असेल. तुम्ही काम करत असताना घ्या, तुम्ही ट्रॅव्हल करत असताना घ्या, सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या, रात्री घ्या, जेवणा अगोदर घ्या, जेवणानंतर घ्या, 5 मिनिटे घ्या, 10 मिनिटे घ्या, 1 तास घ्या, 1 मळा घ्या, 2 मळा घ्या, 10 मळा घ्या. हे सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे. फक्त नाव घ्या आणि नाव हे तुम्हाला जे आवडेल, जी तुमची इष्टदेवता असेल, कुणाचे नाव तुम्ही घेऊ शकता. महाराजांनी श्रीरामाच्या नावाचा जप करायला सांगितला. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही ओम नमः शिवाय म्हणू शकता, तुम्ही ते म्हणा. तुम्ही ओम गण गणपतये नमः म्हणायचं असेल तर तुम्ही ते म्हणू शकता. तुम्ही समजा कोणत्या संतांचं नाव घ्यायचं असेल, म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज असेल किंवा दत्त दिगंबर असेल, कोणाचंही नामस्मरण करा, पण ते नामस्मरण करा, हेच महाराजांनी सांगितले. आजचा हा जो 34वा दिवस आहे, ह्या 34व्या दिवसाचं वाचन आपण करतोय आणि याचं नामस्मरण जे शीर्षक आहे आजचं, हे आहे, नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील. जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही, की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागतात. जसजसे साधन वाढत जाईल, तसतसे आपल्यातले अवगुण प्रखर रूपाने दिसू शकतात आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो. हे परमेश्वरा, इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू? म्हणजे महाराजांनी हेच सांगितलेलं आहे, की नामस्मरण घेतलं, की तुम्हाला तुमच्यातले अवगुण म्हणजे वाईट गुण हे स्वतःच दिसायला लागतील. तुम्हाला कोणी सांगण्याची गरजच लागणार नाही. एवढ्या पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल, हे कालत्रही ते शक्य आहे का? असे वाटू लागते. साधन करण्यापूर्वी रागीट मनुष्य कधी त्या रागाची खंत बाळगत नाही. किंबहुना तो अवगुण हे मुळी त्याला पटतच नाही. तो म्हणतो, व्यवहारात असा दरारा असलाच पाहिजे, त्याशिवाय कशी चालेल? एक साधक मला म्हणाला, की अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे. वास्तविक तो राग आत्ताच येऊ लागला आहे, असं नसून पूर्वीपासूनच त्याच्याकडे होता. परंतु साधन करू लागल्यापासून त्याला त्याची जाणीव होऊ लागली किंवा क्रोध वाईट आहे हे त्याला आता कळू लागले आहे, इतकेच. म्हणजे महाराजांनी हेच सांगितलं आहे, की तुम्ही जेव्हा नामस्मरण करायला लागता, तेव्हा तुम्हाला स्वतःच्या अवगुणांची माहिती होते आणि तुम्ही स्वतःच ते सगळ्या गोष्टी शोधू शकता किंवा तुम्हाला समजतात. एका लग्नाचा एक लग्नाचा मुलगा होता. त्याने बऱ्याच मुली पाहिल्या, पण एकही त्याच्या मनाशी येईना. त्याचे आई-वडील कंटाळून त्याला म्हणाले, "तुला मुलगी पसंत पडू दे, मग आम्ही पुढचे काहीतरी ठरवू." हे ते काही मुलगी पाहायला बरोबर येत-नसत. त्या मुलाची मोठी बहीण होती, तीच त्याच्याबरोबर जात असे. एके दिवशी मुलगी पाहून आल्यावरती मोठ्या बहिणीने त्याला विचारले, "कशी वाटली रे तुला?" त्यावर तो म्हणाला, "नाही भाऊ आपल्याला पसंत." मोठी बहीण चाणाक्ष होती. तिने फक्त तिच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारले, "या प्रतिबिंबापुढे कशी वाटते?" तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले आणि तो म्हणाला, "पुष्कळ बरे आहे." सारांश, जिथपर्यंत आपल्याला स्वतःचेच खरं दर्शन होऊ शकत नाही, तोपर्यंत दुसऱ्याचे अवगुणच आपल्याला दिसतात. बेसिकली नामस्मरण केल्याने स्वतःचे अवगुण आपल्याला दिसतात. आणि जेव्हा आपण नामस्मरण करत नाही, की आपल्याला अवगुण कळतच नाही, तेव्हा आपण सगळे अवगुण दुसऱ्यांमध्ये शोधत असतो.
म्हणजे नामस्मरण केल्याने आपले ते अवगुण आपल्याला समजतात. मग आपल्याला दुसऱ्यांचे दुर्गुण दिसतच नाहीत. आपल्याला दुसऱ्याचे जे काही अवगुण दिसतात, त्यांचे बीज आपल्यातच आहे, हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे. तेव्हा दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे. दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे. तो परमार्थ नव्हे. खरा परमार्थी तो असतो, जो सतत आत्मपरीक्षण करीत असतो. त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाहीत. त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते, की त्या मानाने इतर सर्वजण त्याला परमेश्वर स्वरूपच भासतात. आणि हाच खरा परमार्थ. म्हणजे तुम्ही परमार्थामध्ये आल्यावरती किंवा नामस्मरण केल्यावरती आपल्या स्वतःच्या चुका, आपल्या स्वतःचे दुर्गुण दिसायला लागतात. त्यांना दुसऱ्याचे दुर्गुण काढण्याची गरजच लागत नाही. त्यांना ते दिसतच नाही आणि त्यांना त्याच्यासाठी वेळ पण नसतो. म्हणून नामस्मरण करायचं असतं. शेवटचं वाक्य. आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि साधण्यास नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. म्हणजे आज या 34व्या दिवसाच्या प्रवचनाच्या वाचनामध्ये आपल्याला हे जाणवलं, की नाम घेतल्याने आपल्याला स्वतःचेच अवगुण समजून येतील. आता आपण श्रीरामाचा 11 वेळेला जप करू. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे आजचं 34व्या दिवसाचं प्रवचन तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचा उर्वरित दिवस छान सुखाचा, आनंदी आणि आरोग्यपूर्ण जावं, हीच रामाचरणी इच्छा व्यक्त करतो आणि येथेच थांबवतो.